नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल बघा या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। बघा, हे सर्व प्रश्न पहा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, एमपीएससी बघा या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत। बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर बघा कळसुबाई। बघा, कळसुबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधलं शिखर आहे? बघा, त्याचं योग्य उत्तर केलं पाहिजे। महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर बघा कळसुबाई शिखर विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री या पर्वत रांगेमध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, बॉम्बे हाय। बॉम्बे हाय हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहे? बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। बॉम्बे हाय बघा हे खनिज तेल क्षेत्र अरबी समुद्रामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे? महाराष्ट्रामधला कोणता जिल्हा बघा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे। जळगाव हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे। विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, दख्खनच्या पठारावर आढळणारी कापसाची काळी कसदार मृदा म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा होय? कापसाची काळी मृदा कोणती असते? कापसाची बघा काळी कसदार मृदा म्हणजे रेगुलर मृदा होय, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, बुलढाणा आणि वाशिम। बुलढाणा आणि वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत? बघा, त्याचे योग्य उत्तर केले पाहिजे। बुलढाणा आणि वाशिम बघा हे जिल्हे विद्यार्थी मित्रांनो अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारे हे महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत। विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेला कोणतं राज्य आहे? महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला कोणतं राज्य असेल? बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का? महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला तेलंगणा बघा हे राज्य आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 पहा, या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाहीत? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाहीत? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बघा एकूण 36 जिल्हे आहेत आणि एकूण 34 या ठिकाणी जिल्हा परिषद आहेत। मग कोणत्या ठिकाणी जिल्हा परिषद नाहीत? तर याचे योग्य उत्तर बघा काय पाहिजे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये बघा जिल्हा परिषद नाहीत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण किती जिल्ह्यांना समुद्र किनारा हा लाभलेला आहे? आता याचे योग्य उत्तर केले पाहिजे। महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण या ठिकाणी 7 जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा, सर्वांनी सांगायचे मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न होता, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती असेल? बघा, जिल्ह्यांची संख्या एकूण 7 आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? विदर्भामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या या ठिकाणी 11 आहे। विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? बघा, आता नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे? नंदुरबार जिल्हा आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते? योग्य उत्तर केले पाहिजे। नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून नर्मदा नदी वाहते पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे सरळ सेवा भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि सोबत बघा एका वर्षाचे बघा लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF पण मिळेल। बघा, ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।
विषय क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलं आहे पहा, गडलगट्टा. गडलगट्टा आणि सुरजागड हे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? गडलगट्टा आणि सुरजागड बघा हे डोंगर बघा विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणत्या नद्या कोकणामधल्या नद्या आहेत? बघा या ठिकाणी 4 नद्याचे गट आहेत. कोणत्या नद्या या ठिकाणी कोकणामधल्या नद्या आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे, दमनगंगा, सूर्या आणि वैतरणा. बघा या नद्या कोकणामधल्या नद्या आहेत. विषय क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलं आहे, धोडप. धोडप हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वपूर्ण शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. धोडप हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्त्वपूर्ण शिखर कोठं आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 या ठिकाणी बैराट. बैराट बघा हा प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. बैराट हे महाराष्ट्रामधलं महत्त्वपूर्ण शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आलं का बघा सर्वांचं? बैराट हे महाराष्ट्रामधलं महत्त्वपूर्ण शिखर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं आहे, नर्मदा आणि तापी. नर्मदा आणि तापी या 2 नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. नर्मदा आणि तापी या 2 नद्यांची बघा खोरी बघा सातपुडा पर्वतरांगामुळे वेगळी झालेली आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये कापसाचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? कापसाचा जिल्हा. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? महाराष्ट्रामध्ये बघा कापसाचा जिल्हा असे यवतमाळ जिल्ह्याला म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त दगडी कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त दगडी कोळशाच्या खाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधलं बघा प्रमुख पक्षी अभय अरण्य कोणतं आहे? कर्नाळा पक्षी अभय अरण्य. कर्नाळा बघा पक्षी अभय अरण्य महाराष्ट्रामधलं पहिलं पक्षी अभय अरण्य कोणतं आहे? कर्नाळा पक्षी अभय अरण्य आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कर्नाळा पक्षी अभय अरण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 या ठिकाणी काय विचारलंय, अमृत वाहिनी. अमृत वाहिनी या नावाने खालीलपैकी कोणती नदी प्रसिद्ध आहे? अमृत वाहिनी या नावाने कोणती नदी प्रसिद्ध असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? अमृत वाहिनी या नावाने बघा विद्यार्थी मित्रांनो प्रवरा नदी या ठिकाणी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कोकण पाटबंधारी विकास महामंडळ. कोकण पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो कोकण पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुणे. पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 8 आहे. पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 5 आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पालघर. पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? पालघर जिल्हा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात बघा नव्याने निर्माण झालेला जिल्हा कोणता असेल? पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्याची निर्मिती बघा विद्यार्थी मित्रांनो 1 ऑगस्ट सन 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाला होता, पालघर जिल्हा. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय, ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रामधलं प्रमुख शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? ब्रह्मगिरी बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वपूर्ण शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी कोणती असेल? नर्मदा आणि तापी. नर्मदा आणि तापी बघा नद्या विद्यार्थी मित्रांनो पश्चिम वाहिनी नद्या आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलं, कृष्णा आणि वारणा. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. हा प्रश्न बऱ्याचदा बघा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो?
बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो? हरिपूर या ठिकाणी होतो. पहा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 पहा, चिपळूण हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? चिपळूण हे शहर, बघा विद्यार्थी मित्रांनो, चिपळूण बघा हे शहर वाशिष्ठी नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी अमरकंटक मध्य प्रदेश. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदी उगम पावते. बैतूल बघा, बैतूल मध्य प्रदेश, बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी तापी नदी उगम पावते. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदी उगम पावते. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 काय विचारलाय? मोडक सागर या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? मोडक सागर बघा आता धरण आहे, या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? परीक्षेमध्ये बघा प्रश्न असतात. मोडक सागर या धरणाच्या जलाशयाचं नाव वैतरणा आहे. पहा वैतरणा जलाशय. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तापी पाटबंधारे विकास महामंडळ. तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय जळगाव या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खापरखेडा. खापरखेडा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, खापरखेडा हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कुठे येतो? खापरखेडा, कोराडी, उमरेड बघा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. खापरखेडा, कोराडी, उमरेड कुठं आहेत? नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? थंड आणि आर्द्र. थंड आणि आर्द्र हे हवामान खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचं हवामान आहे? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. थंड आणि आर्द्र हवामान कुठं असेल? सह्याद्री पश्चिम घाट. सह्याद्री पश्चिम घाट बघा यांचं हवामान कसं आहे? थंड आणि आर्द्र आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी का? कराड ते चिपळूण. कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी सांगायचे, कराड ते चिपळूण या महामार्गावर कुंभारली घाट लागतो. पहा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 13 या ठिकाणी पुणे ते मुंबई. पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती रेल्वे गाडी धावते? पुणे ते मुंबई कोणती असेल? पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान सिंहगड एक्सप्रेस बघा या ठिकाणी रेल्वे गाडी धावते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठं आहे? अमरावती या ठिकाणी आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? लोहगाव विमानतळ. लोहगाव विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? लोहगाव विमानतळ कुठे विद्यार्थी मित्रांनो? पुणे या ठिकाणी लोहगाव विमानतळ आहे, पुणे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, पालघर. बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. मुंबई उपनगर हा महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक या ठिकाणी साक्षर तो जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा, दुधातुपांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची विशेष ओळख आहे? दुधातुपांचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? दुधातुपांचा जिल्हा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो धुळे जिल्हा होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गडचिरोली जिल्ह्याचा स्थापना दिवस खालीलपैकी कोणता आहे? आता गडचिरोली जिल्हा बघा सर्वांनी सांगायचे, गडचिरोली या जिल्ह्याचा स्थापना दिवस कोणता असेल? 26 ऑगस्ट. 26 ऑगस्ट या ठिकाणी गडचिरोली या जिल्ह्याचा या ठिकाणी स्थापना दिवस आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यामधलं बघा एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा, ठोसेघर धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. ठोसेघर धबधबा महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा जिल्ह्यामधला धबधबा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, उत्तर महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे? आता उत्तर महाराष्ट्रामध्ये विचारले थंड हवेचं ठिकाण कोणत्याला पाहिजे? तोरणमाळ. बघा विद्यार्थी मित्रांनो तोरणमाळ कुठं आहे? उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
बघा असा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा विशाळगड. विशाळगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? विशाळगड हा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यामधला बघा या ठिकाणी किल्ला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा नाशिक ते मुंबई. नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? सोपा प्रश्न आहे. नाशिक ते मुंबई पहा विद्यार्थी मित्रांनो, बोर घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? धर्मतरची खाडी. धर्मतरची खाडी कुठं असेल? रायगड या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो धर्मतरची खाडी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे? महाराष्ट्रामध्ये विचारले विमानांचा कारखाना कुठं असेल? बघा ओझर जिल्हा नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे. ओझर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणती नदी कोकणामधली नदी नाही? बघा त्या ठिकाणी 4 नदी आहेत. यापैकी कोणती एक नदी आहे जी नदी कोकणामधली नदी नाही? बघा वाशिष्ठी नदी कोकणामधली नदी आहे. उल्हास कोकणामधली नदी आहे. सावित्री कोकणामधली नदी आहे. बघा कोयना नदी या ठिकाणी कोकणामधली नदी नाही. विषय क्रमांक पुढचा पहा अनुस्करा घाट. अनुस्करा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? अनुस्करा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आला पाहिजे. अनुस्करा घाट रत्नागिरीला कोल्हापूर जिल्ह्याशी जोडतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही? कोणत्या जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नसेल? बघा नंदुरबार जिल्ह्यामधून तापी नदी वाहते का? वाहते. जळगाव जिल्ह्यामधून बघा तापी नदी वाहते का? भुसावळ. बघा भुसावळ हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. म्हणजे जळगाव जिल्ह्यामधून बघा तापी नदी वाहते. धुळे जिल्ह्यामध्ये मधून तापी नदी वाहते. नाशिक या जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडे कोणती नदी आहे? कोकणामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडे कोणती नदी आहे? आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे? कोकणामध्ये बघा तेरेखोल नदी कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडे असलेली नदी आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं आहे? नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे नारी बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे नारी संस्था कुठं असेल? भोसरी पुणे. पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी आहे. पहा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलं? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ज्योतिर्लिंग किती आहेत? भारतामध्ये बघा एकूण ज्योतिर्लिंग 12 आहेत. तर महाराष्ट्रामध्ये किती आहेत? महाराष्ट्रामध्ये बघा ज्योतिर्लिंग एकूण 5 आहेत. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी राज्य प्राणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती आहेत? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 45% विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? लक्षद्वीप बेटे कुठं असतील? बघा परीक्षेमध्ये बघा सोपा प्रश्न असतो. लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे? लक्षद्वीप बेटे पहा अरबी समुद्रामधली बेटे आहेत. बघा सर्वांचं योग्य ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. अंदमान व निकोबार. अंदमान व निकोबार बेटे कुठं असतील? बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. बघा परीक्षेत प्रश्न असतो. प्रश्न क्रमांक पुढचा जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? जीवरेखा बघा सर्वांनी सांगायचे विद्यार्थी मित्रांनो जीवरेखा हा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? जीवरेखा सिंचन प्रकल्प जालना जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? महाराष्ट्रामध्ये गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मान्सूनच्या पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये आम्रसरी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता आहे? कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता आहे? करबुडे हा बोगदा आहे. करबुडे हा बोगदा कुठं आहे?
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे तो ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा वापर प्रामुख्याने कशासाठी करतात? महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा वापर प्रामुख्याने कशासाठी करतात? तर औष्णिक विद्युत निर्मिती. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खोपोली. खोपोली हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खोपोली हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा आणि आपल्याकडे बघा सर्व महत्त्वपूर्ण बघा सरळ सेवा भरती 8,000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. सोबत तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी PDF मिळेल. बघा सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.